हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे दसरा स्पेशल मिक्स भाजी आणि बरंच काही आहे. तर मी भाजी आणि बाकीचे आयटम कसे बनवलेले आहेत ते तुम्ही बघा, कारण या दिवशी ही भाजी बनवली जाते. कारण दसऱ्याच्या दिवशी मिक्स भाजी ही आवर्जून बनवली जाते, त्यासाठी मी मिक्स भाजी बनवलेली आहे. आणि नंतर मी इथे बाकीचं जेवण पण बनवलेलं आहे. तर ते कोणतं बाकीचं जेवण पण बनवलेलं आहे, तर ते जेवण कोणतं आहे ते तुम्ही बघा. कारण दसऱ्याच्या दिवशी भाजी ही बनवली जाते मिक्स. श्रीखंड पुरी पण असते, पण मी पुरी यावेळेस स्किप केलेली आहे कारण खूप ऑइली जेवण झालं, म्हणून मी थोडं स्किप करून फक्त चपाती केलेली आहे. इथे मी मिक्स भाजी साफ करून घेते आणि नंतर मिक्स भाजी साफ करून घेतली. भाजी साफ करून घेतल्याच्यानंतर मी ती भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. कारण पावसाळ्यामुळे भाजीमध्ये थोडीशी माती पण असते, तर थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवून नंतर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. आणि ती भाजी पण मी कापून घेते. त्यामध्ये बीन्स आहे, मटर, घेवडा, वांग, बटाटा, आणखी कोणती तुम्हाला भाजी टाकायची असेल तर टाकू शकता, पण मी जी भाजी खाते तीच मी भाजी वापरलेली आहे. त्यामध्ये वांगं पण आहे, गाजर पण आहे. बघा कोणती कोणती भाजी आहे ती. आम्हाला जी भाजी आम्ही खातो तीच वापरणार, दुसरी नाही वापरू शकत. इथे मी बटाटे कापून घेते. बटाटे कापल्यानंतर वांगं, कांदे असे मी कापून घेणार आहे. नंतर मी आलं लसूणची पेस्ट तयार करून घेणार आहे, कारण आलं लसूणची पेस्ट पण छान लागते. आणि डाळीसाठी मी लसूण साफ करून घेतलेला आहे. मी इथे पेस्टचा वापर करणार आहे. आलं लसूण मी पेस्ट पण थोडी बारीक करून घेणार आहे. इथे बघा माझ्या सगळ्या भाज्या कापून झालेल्या आहेत, अशा छानपैकी अशा बारीक, नंतर खायला पण छान लागतात. आणि दसरा स्पेशल भाजी आहे. या दिवशी ही भाजी खास करून बनवलीच जाते, म्हणून ही भाजी मी घेतलेली आहे. आणि नंतर मी भाजी कापून झाल्याच्यानंतर इथे मी पेस्टचं पण तयार करून घेतलेले आहे. पेस्ट तयार करून घेतल्याच्यानंतर मी इथे भात घातलेला आहे एक साईडला. ते माझा भात पण तयार झालेला आहे. आणि नंतर मी इथे गॅस ऑन करून गॅसवरती कढई ठेवणार आहे, कारण मला वरण बनवायचं आहे. त्यासाठी मी इथे कढई ठेवत आहे. कढईमध्ये 2 चमचे मी तेल टाकणार आहे. तेल टाकल्याच्यानंतर मोहरी, जिरा, कढीपत्ता, मिरची, लसूण हे टाकणार आहे. आणि इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ मी शिजवूनच घेतलेली होती. त्यानंतर टोमॅटो टाकणार आहे, मीठ आणि हळद टाकणार आहे. ते चांगलं मी चमच्याने ढवळून घेतलेलं आहे डाळ. आणि नंतर मी ते सगळं मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यामध्ये ती मुगाची डाळ टाकणार आहे. आणि डाळीला छान अशी उकळी आलेली आहे, कलर पण छान आहे डाळीचा. आणि नंतर मी भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी कांदा थोडा जास्तच घेतलेला आहे भाजीला, कारण भाजीमध्ये कांदा जास्त टाकला तर भाजी खूप छान लागते. आणि थोडी क्वांटिटी पण जास्तच आहे कांद्याची, म्हणून मी कांदा थोडा जास्त वापरलेला आहे. त्यानंतर मी इथे आलं लसूणची पेस्ट टाकते आणि मिरची पण उभी चिरून घेतलेली आहे, कारण मिरचीची बी वगैरे तेलामध्ये मिक्स झाली ना तर छान असं तिखटपणा येतो. त्यासाठी मी उभी अशी चिरून घेतलेली आहे. आणि नंतर मी इथे टोमॅटो टाकला आहे आणि जे मसाले होते मसाले टाकून चांगली मसाले असे परतवून घेतलेले आहे. त्यानंतर ही जी भाजी पाण्याने धुवून घेतलेली होती ती भाजी मी त्यामध्ये कढईमध्ये टाकून घेऊन चांगली मिक्स करून घेणार आहे. सगळी भाजी वर खाली असं एकजीव करून घेणार आहे. आणि नंतर बघा माझ्या भाजीला किती छान असा आत्ताच कलर आलेला आहे. कलर येण्यासाठी थोडंसं लाल मिरची वापरली तरी पण चालेल. आणि ते पोटे मसाला आहे, ते पोटे मसाला पण कलर छान देतो. तसंच मी हे वरती झाकण ठेवून पाणी टाकलेलं होतं. ते पाणी प्लेटमध्ये गरम झालेलं आहे. ते गरम झालेलं पाणी त्या भाजीमध्ये मी मिक्स करणार आहे, कारण गरम पाण्यामध्ये भाजी छान शिजून निघते.
आणि टेस्ट नाही जात. गरम पाण्यामध्ये कधी पण भाज्या वाफवून घ्यायच्या, शिजवून घ्यायच्या. तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या, पण थंड पाणी नाही टाकायचं. इथे मी मिरची घेतलेली आहे. मिरची ही स्पेशली फ्राय करण्यासाठी असते, तर तुम्ही डीप फ्राय करा, शॅलो फ्राय करा. तुम्हाला जसं करायचं तसं तुम्ही करा, पण मी शॅलो फ्राय करणार आहे. आणि नंतर मी इथे ह्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहे. नंतर मी ते सुरीने मधून असं चिरून घेणार आहे. नंतर त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकणार आहे. तुम्हाला जर लिंबू पाहिजे त्याच्यावरती तर लिंबू पण तुम्ही टाकू शकता, पण मी लिंबू नाही घेतलेला आहे. मी फक्त हळद आणि मीठच घेतलेलं आहे. आणि मी हे त्याच्यामध्ये नंतर मिक्स करून त्याच्यामध्ये भरणार आहे. या मिरचीमधली तुम्ही बी जरी नाही काढलीत ना तरी पण चालेल, कारण ही मिरची जास्त तिखट नसते, म्हणून त्याच्यामध्ये बी जरी राहिली ना तरी पण चालेल. तुम्ही बी वगैरे नका काढू, कारण मी आता फक्त उभं चिरून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे मिश्रण केलेलं होतं मीठ आणि हळदचं ते त्याच्यामध्ये भरून घेणार. इथे माझ्या मिरच्या सगळ्या चिरून झालेल्या आहे. ते मी बघा, आता हे मिश्रण सगळं एक केलेलं मी त्याच्यामध्ये भरून घेणार आहे. कारण ही मिरचीची रेसिपी करण्यासाठी जास्त टाईम लागत नाही आहे. ती झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला पण छानच लागते. कारण नुसते जरी फ्राय केली ना आणि वरून मीठ टाकलं तरी पण छान लागते मिरची. थोडंसं तरी तिखट पाहिजेच ना जेवणासोबत, म्हणून मी मिरची घेतलेली आहे. इथे मी मिरची भरून घेतल्याच्यानंतर कढई गॅसवरती मी पॅन ठेवणार आहे. पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे. थोडंसं एकदम तेल टाकायचं, कारण जास्त डीप फ्राय नाही करणार आहे, म्हणून थोडंसं तेल टाकायचं. कारण ही मिरची पटकन शिजते, जास्त टाईम नाही लागत या मिरचीला बनवण्यासाठी. तर थोडंसं 1 मिनटासाठी ते ठेवायची मिरची. थोडं परतवून घ्यायचं, कारण ती काळपटसारखी होते, म्हणून जास्त नाही, मंद आचेवरच करायची आहे. मंद आचेवर करून घेतल्याच्यानंतर ही मिरची अशी पटकन रेसिपी होते. खाली आमची नवरात्रीची देवी आहे म्हणून जास्त आवाज येत आहे, तर थोडं समजून घ्या व्हिडिओमध्ये. कारण खाली आज नवरात्री दसरा आहे, त्याच्यासाठी ती देवीचं विसर्जन आहे, त्यामुळे खाली डेकोरेशन पण थोडं सुरू आहे. तर इथे मी आता चपाती बनवणार आहे. त्यासाठी मी कणिक अगोदर मळून घेतलेलं होतं. चपातीचे छोटे छोटे 3 गोळे मी तयार केलेले आहेत. आणि नंतर मी चपातीची एक एक पारी अशी लाटून घेणार आहे. पारी लाटून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये छोटंसं गोल असं लाटून घेणार आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं तेल लावणार आहे पिठाला, कारण पिठाला तेल लावल्याच्यानंतर चपाती पण खूप छान अशी फुगते. आणि मी त्रिकोणी ट्रायंगल असा शेप देणार आहे. तुम्ही आता कोणता शेप देता ते तुमच्यावर आहे. थोडंसं पीठ पण लावून घेतलेलं आहे, त्याला मी ट्रायंगलमध्ये चपाती करणार आहे. तुम्हाला जरा गोल शेपमध्ये करायची तर गोलमध्ये करा. तुम्हाला कोणता शेप पाहिजे तसं तुम्ही करू शकता. मी ट्रायंगलमध्ये केलेली आहे, पण लाटताना माझी चपाती गोलच लाटून होणार आहे. इथे माझी चपाती पण लाटून झालेली आहे. नंतर मी इथे चपाती एक एक करून मी लाटून घेतलेलं आहे. लाटून घेतल्याच्यानंतर चपाती मी आता शेकून घेणार आहे, कारण एकदाच मी चपाती लाटून घेते त्यानंतर ते मी शिकवते. इथे बघा माझ्या भाजीला पण किती सुंदर असा कलर आलेला आहे. आणि जी मिरचीची रेसिपी होती ती मिरचीची रेसिपी पण मी तयार करून घेते. मिरचीची रेसिपी तयार करून घेते, त्यासाठी एकदम थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर एक एक करून मी मिरची पण शेकून घेणार आहे. ही मिरचीची रेसिपी बघा एकदम साधी सोपी आहे, खायला पण अगदी रुचकर अशी लागते. जास्त काही नाही आहे या रेसिपीमध्ये, तुम्ही पण करू शकता. एवढी काय हार्ड रेसिपी नाही आहे. बघा खायला पण अगदी छान, कारण आपण वडापावमध्ये पण मोस्टली हीच मिरची वापरतो, म्हणून मी हीच मिरची वापरलेली आहे. कारण लवंगी मिरची पण असते, ती लवंगी मिरची तळण्यासाठी नाही वापरत, तर ती भाजीमध्ये वापरतात. मला ही रेसिपी
मिरची खाण्यासाठी मी आणलेली आहे. त्यासाठी ही पिवळ्या कलरची, थोडी ग्रीन आणि पिवळी, ग्रीन आणि येल्लो कलरची असते, तर तुम्ही पण तसंच वापरा ही मिरची. मला इथे माझी रेसिपी किती छान वाटते. मिरच्या पण किती छान फ्राय झालेल्या आहेत. आणि नंतर मी इथे चपाती शेकून घेणार आहे. त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तर मी माझी चपाती शेकून घेणार आहे. मंद आचेवरच, पहिली साईड ही मंद आचेवर शेकवायची, नंतर फास्ट गॅस केली तरी पण चालते. मी इथे चपातीला थोडंसं तेल लावून घेते. तेल लावून घेतल्यानंतर दोन्ही साईडनी छान अशी शेकून घेणार आहे चपाती. आणि चपाती ट्रायंगलनी केली ना तर खूप छान अशी फुगते चपाती. तुम्ही पण बघा माझी चपाती कशी फुगले. आणि चपाती ट्रायंगलमध्ये केली का त्याचे असे 2-3 पार्ट असे तयार होतात. बघा किती छान अशी फुगलेली चपाती दिसते. इथे माझं जेवण पण छान आहे. रेसिपी आवडली असेल तर